मंडळी कामानिमित्त इलं इकडे कात्रदेवीच्या वाडीवर इकडे आत्ताच उभं नुकतंच इलेलो आहे. कलर काम आपले अशोक पवार गिर्यातले त्यांच्यासोबत ते दिलेलो आहे आणि देवळगरवाडचे दोघजणच. तर बघूया खरं जाऊया आतमध्ये. घर मोठा आहे. घर म्हणजे मोठा आहे एकदम. अजून नवीन चालू आहे. काम चालू होतं कारण हे पाठी व्हाईटमध्ये दिसतात. ती व्हाईट पुट्टी आहे आपलं सफेद म्हणजे प्लेन येऊसाठी भीत असतात. ही प्लेन येऊसाठी पुट्टी मारलेली असतात. पण ते आता कामात लागतं आहे. बघूया काय काम आहे. कलरचं काम आहे इकडे. घर मोठा लांबी मारतो सफेद मारलेलीच होती पहिली. आता आताच काम चालू आहे. तर मंडळी लांबी बनवूच आता काम चालू आहे. ती लांबी आहे आपल्या एक सिमेंटची जशी पोती असतात तशीच लांबीची पोती असतात 50 किलोची. तर तशी पोती असतात. तर ती थोडी थोडी एक म्हणजे आपला जेमतेम एक भांडा असता तेवढा घेऊन आपल्या एक बालडी असतात त्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून ती ढवळली जातात आणि थोडी घट्ट बनवली जातात. ती आता तो काय बनवता तुम्ही दिसत असत तुमका. ती बालडीमध्ये जास्त घेऊन पण उपयोग नाही आहे कारण ती जास्त घेतल्यानंतर ती ढवळली जात नाही. एकदम घट्ट बसता आणि ढवळूक लय त्रास होता. आणि ते आपल्या हॉलमध्ये म्हणजे भिंतींका मारल्यावर तुमकाच माहीतच असतात की आपली भिंत असतात त्यामध्ये ही लांबी मारल्यावर भिंत आपली प्लेन होता पूर्ण. म्हणजे 4 दिवस काम चालू झालेलं होतं इकडे अगोदरच. त्यामुळे आपले अशोक पवार आणि त्यांची गडी देवळगरवाडची आहेत. तर त्यांनी अगोदरच रूममध्ये मारून झालेली आहे लांबी सर्वत्र. तर आता ह्यो इकडे ह्या साईड का आपलो बाथरूम म्हणजे संडासा इंग्लिश संडास बसवलेलो पूर्ण लादी बिदी लावलेली आहेत. तर मंडळी चला तर मग काम सुरू करूया. आपला काम सुरू झालेलाच आहे इकडे. लांबी बनवून आपले लांबी मारू सुरू केलेली आहे रूममध्ये. इकडे अर्धवट काम झालेलं पूर्ण आणि अजून ह्या रूम का पूर्ण मारूची आहे लांबी. सिलिंग का मारूचं काम चालू आहे. नंतरचे रेगोडे घासून जायत असते ना. नंतरचे रेगोडे घासून झाला काय बघूया. तर मंडळी ह्या रूमला आपण आता लांबी मारूची आहे. पण लांबी मारूच्या अगोदर आपण ज्या सिमेंटचा प्लास्टर असता तर त्या प्लास्टर पहिला पत्र्यान घासून घेतो पूर्ण सगळीकडनं. तर मंडळी त्याच कामाक आता लागूया. पहिला घासून घेऊया पूर्ण प्लास्टरचा हा तिकडचा भाग. आणि खरखरीतपणा असता वाळू असता वरती इलेली तर ती घासून घेता. आणि किंवा इतर वाळू थोडी म्हणजे महाल असता तो इतर बारीक सारीक चिकटलेलो असता तो आपण पत्र्यान घासून घेतो पहिलं स्टार्टिंग का. तर मंडळी आत्ता पूर्ण काम घासून घेणार आहोत रूम पूर्ण आणि त्याच्यावर पुन्हा लांबी चढवणार आहोत सिलिंगपासून मी. त्यामुळे आजचा काम ताचा. तर भेटू आता दुसऱ्या दिवशीच्या व्लॉगमध्ये. The next day. दुसरा दिवस हा. तीच गडबड धावची जरा कामावर. उशीर झालेलो आवली 9 वाजलेले आहेत आता. आता निघतंय लगेच कारण थांबलेलो इकडे आपल्या कोटारवाडचो आपलो आकाश म्हणू देवगडकर. तर तो थांबलेलो विजयदुर्ग कामामध्ये चालला म्हणजे विजयदुर्गच्या तिकडे चालला कामासाठी. काल कलरवर गेला होता. आज प्लास्टरच्या इकडे चाललं आहे पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी. तर बघूया तिकडचं काम कितपत कसा काय. निघूया आता इकडनं. A few moments later. मंडळी आत्ताच इलाव इकडे बघूया आतमध्ये. इकडे काम आपलो डेपो विजयदुर्गचो इकडे. तर त्याच्या पाठी मागे काम जरा
दोन मिनटा व्हिडिओ पण दाखवते. हा ये. तर मंडळी इकडे काम हा. हे बहुतेक सिलिंगचे फुटले तुटले आहेत ते पॅच मारूचे आहेत. इकडे एक रूम आहेत. इकडे ह्या साईड काय पाठी संडास बाथरूम आणि जो इकडे रूम हा. इकडे एक रूम हा. म्हणजे डेपोवाल्यांचे साहेब बी बसतात त्यांच्यासाठी मी काढलेले आहेत पाठीची एडी. तर त्याचीच डागडुगीकरण करूच आता. त्या साईड काही सगळे इलेले आहेत ना पॅच मारूचेच वाटतं थोडे उकळलेले त्या साईड का ते ते. तर ताच काम हा माझ्यासोबत हो आपलो आकाश देवगड नंतर दिसतच थोडं आता गेलो डेपोत गेलो तिकडे त्या कामानिमित्त येत थोड्या वेळातच. तो मी आहे आणि आपले संजय देवळेकर म्हणून आहेत आपल्या रेडेवांचे तर ते आहेत. तिघजा नाव कामासाठी आणि त्याच्यासोबत अजून एक होतो तो ना या. तर आता ही परात बांधून घेतावं लगेच. परात म्हणजे आपली ही फळी गिळी हा ती फळी उभा राहूसाठी काहीतरी लागत ना वरती उंचसाठी तर त्यासाठी आता खाली बांधून घेऊ तेवढ्या भागात. त्यानंतर उभा राहूसाठी गेल्यानंतर मग ते वरती जरा सिलिंग फोडूता थोडा म्हणजे जे तुटला फुटला आहे बघ चीर गेली आहेत ना त्यांका चीर गेलेलं त्यांना फोडू फक्त जरा आणि नंतर मग सिमेंट लावून ही अशी पॅच मारून टाकू पूर्ण. तर बघूया कामाला लागूया जरा. तो मंडळ तिकडे एस टी डेपो त्याच्या पाठी आहो आपण पुढे विजयदुर्गचा डेपो हा. तर ह्या इकडे डेपोच्या पाठी घर हा. आवार पाठचो दाखवते मी पण काय बघितलं नाही पहिल्यांदाच इलंय. पाठचो आवार दाखवते तुमका. आजचा माझा पहिलाच दिवस हा. काल आपण कलरच्या कामासाठी गेला होतो तिकडे. तर तिकडे गेल्यावर आज मी इकडे येईल जरा फक्त 2 दिवसाचं काम हा. तर ह्या पुरं झाला की आपण तिकडेच जाणार आहोत आपल्या अशोक पवार त्यांच्या इकडे. तर ह्या पाठचो बॅकग्राऊंड हा. पाठचो नसा घर आपल्या ह्या इकडे बोराचं झाड पण हा. बोरा हत ती बघा दिसतात पण ती पिकली नाहीत कोचची हत. मंडळी भेटूया आपण थोड्या वेळात नंतरच काम करताना बघूया वेळ भेटलो तर कारण आपले हात थोडे घाण असतात त्यामुळे मोबाईल घेता येत नाही. तर जसं भेटात तसं बघूया व्हिडिओ करूया आपण. मंडळी ह्यो आता कचरो भरून टाकते लगेच जरा सिमेंटचो जागा साफ करून ठेवते त्यानंतर मग ती परात बांधते. आणि आता सध्या जरा लग्न थंडावलेली आहेत त्यामुळे लग्न बिग्न नाही वाजवू का कारण आता ह्यो पूस महिनो चालू हा. तर जानेवारी ह्यो महिनो पूसमध्येच जायत बहुतेक अमावस्या काहीतरी एंडिंग का त्यामुळे महिनो पूर्ण पूसमध्ये जाईल. त्यानंतर जानेवारी नंतर फेब्रुवारी महिन्यापासून आपली लग्नकार्य सुरू होतील. आताची थंडी पण पडलेली आहे बरीच त्याच्यासाठी पण झालेली आहे त्यामुळे आता कामाला लागते लगेच आहे. 2 hours later. तर मंडळी ह्या झाड बघून मुंबईवाल्यांका तर आठवण झालीच असात. कसला झाड आणि कोकणची तर रानमेव आपलो. आता ह्यो बोराचा झाड हा. मगाशी दाखवले तुमका पण मगाशी ता बारका झाड होता कच्ची होती बोरा पण आत्ता इकडे आता या मोठा झाडा आणि इकडे पिकलेली बोरा आहेत बहुतेक सगळी वरती हत पिकलेली लाल लाल दिसतात आणि गोड पण आहेत खाऊ. दुपारचं 1 वाजलेलो हा. आत्ताच जेवलंय बिवलंय आणि नुकतेच जेवला आपले आकाशने येतो आणि बोरा खाऊ गेलाय कारण बोराचं झाड आता मी बघितलाच आता इकडे बहुतेक झाडं आहेत बोराची बघ. आपण इकडे बोराचं झाड आपण धरला नाही काटेरा भरपूर बोराची झाडं आहेत इकडे. आणि पुढे या का आपल्या रूमच्या पाठी आहे इकडे तर बोरा पण खाऊया इकडे चवी गोडच म्हणले. आणि आपला विजयदुर्ग किल्लो हा त्या विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे पण आपल्या बोराचं झाड मोठा झाडा जातात बहुतेक बोरा खाऊसाठी तिकडे. दुपारचं मंडळी टाईम आहे जेवण बिवून बसला थोडा वेळा असेच आता 1:30 वाजलेलो हा. त्यानंतर मग आता थोडा वेळ 2:30 वाजता कामाक पुन्हा लागू आपलं डेपो विजयदुर्गचं. तर मग मंडळी आता कामाक पुन्हा लागता त्यानंतर 5 वाजता निघू. 3 hours later. मंडळी संध्याकाळचे 6 वाजलेले आता डेपोत गाडी लागलेली आहेत आणि निघूचो पण टाईम झालेलो आता. टायर बघ किती आहेत ते डेपोत आतमध्ये डेपोचा परिसर बघा. नवीन गाडी गेलेली मंडळी आपल्या सगळीकडेच आहेत आपली जुनी गाडी आहे.
बघ काय तर टायरांचा बघ किती भडी मारा. मंडळी 6 वाजलेत, आता निघूचा टाईम झालेलो हा. सामान आरेक ताव लगेच हातबीत सगळेच पांढरे झालेले आहेत. काम चालू आहे थोडा तिकडे. सामान्य धुवून झालेला आत्ताच सगळा तयारी झालेली आहे करून निघता होता. हातपाय धुवूसाठी गेलेत आपले बाकी दोघजण होते कामदार ते. तर आता निघताव थोड्या वेळातच. तर संध्याकाळचे 6:30 होईतीलेत, आता संध्याकाळ झालेली आहे. तर आजचं काम पण इकडेच थांबला बहुतेक. तर आता आपले व्हिडिओ पण इकडेच थांबवूया आता मंडळी. एवढाच सांगूचा होता की फक्त आपण यूट्यूबवर व्हिडिओ करीत नाही, आपण इकडे इकडे पण कामाकसुद्धा जात आहो. जेव्हा आपल्याक वेळ असता तेव्हा कामाक पण जाता आणि जेव्हा व्हिडिओ करूचा नाही असला तर त्या दिवशी घरी असता फक्त. बाकी इतर वेळेक आपण कामाक जातो इकडे तिकडे, म्हणजे घरी बसून तर नसता असा. तर आत्ता ही व्हिडिओ आपली इकडेच थांबूया. भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.